नमस्कार शेतकरी मित्रांनो, एक आनंदाची बातमी, एक नवीन जी आर आला आहे। 2024 मध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने एक दिलासा दिला आहे। आता दिलासा म्हणजे राज्यातील 6 लाख शेतकऱ्यांसाठी 733 कोटी 45,84,000 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे। आता याबद्दलचा शासन निर्णय देखील कालच प्रकाशित करण्यात आला आणि त्या जी आर नुसार आता राज्यातील जे काही शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं, नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या राज्य सरकार शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान स्वरूपामध्ये आता मदत करणार आहे। त्यानुसार सदर मदत मंजूर करण्यात आली असून यामध्ये राज्यातील 5 विभागातील 22 जिल्ह्यांचा समावेश आहे। आता 22 जिल्ह्यांमध्ये 5 विभाग कोणते? राज्य सरकारला विभागीय आयुक्तांकडून वेळोवेळी प्रस्ताव या जिल्ह्यांकडून पाठवण्यात आले होते आणि त्यानुसार कोकण, नागपूर, अमरावती, पुणे आणि नाशिक या विभागातील शेतकरी मदतीस पात्र ठरले आहेत। आता या शेतकऱ्यांना थेट लाभ हस्तांतरण त्यांच्या बँक प्रणालीमधून बँक खात्यामध्ये रक्कम जमा करण्यात येणार आहे। तसेच 1 जानेवारी 2024च्या शासन निर्णयानुसार जास्तीत जास्त 3 हेक्टरच्या मर्यादेमध्ये निधी हा देण्यात येणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना आता काहीसा याच्यातनं दिलासा मिळणार आहे। आता याच्यात जिल्हे कोणते ते पण आपण जाणणार आहोत। मित्रांनो, अजून काही आपले मित्र आहेत ते आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा तर विसरू नका, लाईक जास्त करत जा, जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे ही जी काही माहिती आहे ही आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचत असते। कारण की कोणी दिवसा काम करतं, कोणी काय, कोणाला जसा जसा वेळ मिळतो, त्याच्यामुळे आपल्या वेगवेगळ्या ग्रुपमध्ये ही माहिती शेअर करा, लाईक करा। राज्यातील नाशिक विभागाला सर्वाधिक 363,66,23,000 रुपयांचा निधी मिळणार आहे। त्यापाठोपाठ अमरावती विभागाला 324,47,00,000 रुपये मंजूर करण्यात आले आहेत। तर पुणे विभागासाठी 16,02,04,000 रुपये एवढे मंजूर करण्यात आले। नागपूर विभागाचा विचार करता नागपूर विभागासाठी 24 कोटी इथे मंजूर करण्यात आले। 24,14,25,000 रुपयांचा निधी इथे मंजूर करण्यात आला आहे। तर जर आपण जिल्हानिहाय एक शॉर्टकट कमी जिल्ह्यांचा जर बघून घेतला तर बुलढाणा जिल्ह्यातील सर्वाधिक 300,35,00,000 रुपये इथे मंजूर करण्यात आले। नाशिक जिल्ह्यातील 193,07,08,00,000 रुपये एवढं मंजूर झाले। जळगाव जिल्ह्यासाठी सर्वाधिक 144,89,09,09,000 रुपये मंजूर झालेत। अकोला जिल्ह्यासाठी 22,73,00,000 मंजूर झालेत। तर वर्धा जिल्ह्यासाठी 11,76,00,000 मंजूर झालेत। पालघर जिल्ह्याचा विचार करता पालघर जिल्ह्यातही 9,67,00,000 रुपये मंजूर करण्यात आले आहेत। तर धुळे जिल्ह्यासाठी 9,19,36,000 रुपये मंजूर झालेत। नागपूरसाठी 10 कोटी आणि गडचिरोलीसाठी 2,39,00,000 रुपये इथे मंजूर करण्यात आले। यवतमाळ जिल्ह्यासाठी 48,00,000 रुपये मंजूर करण्यात आले। सांगली जिल्ह्यासाठी 8,05,00,000 रुपये मंजूर करण्यात आले। तर पुणे जिल्ह्यासाठी 2,60,00,000 रुपये इथे मंजूर करण्यात आले। ठाणे जिल्ह्यासाठी 3,02,000 रुपये मंजूर करण्यात आले। रायगड जिल्ह्यासाठी 3,25,000 रुपये, तर रत्नागिरी जिल्ह्यासाठी 1,21,000 रुपये आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी 5,02,000 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे। मित्रांनो, नक्कीच हे जे काही 22 जिल्हे ते 22 जिल्ह्यांची माहिती तुम्हाला अचूक नक्कीच मिळाली असेल। मित्रांनो, अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, लाईक करा। हे जे अनुदान हे लवकरच तुमच्या खात्यामध्ये डिपॉझिट होणार आहे। धन्यवाद।